टेनिस विश्वचषक फायनलनंतर राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केल्याबद्दल महाराष्ट्रातील पुण्यात क्रिकेटपटू हार्दिक पांड्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती। तक्रारीत आरोप आहे की तो ध्वज पाठीवर बांधून नाचला आणि झोपला। पुणे पोलिसांनी तक्रार स्वीकारली। हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये तो त्याची मैत्रीण महिकासोबत एका सेलिब्रेशन बॉक्सवर झोपलेला दिसत आहे। त्याच्या पाठीवर तिरंगा ध्वज बांधलेला आहे। तक्रारदार आणि वकील बाजिद खान म्हणाले, तुम्ही येथे टी20 विश्वचषक पाहिला असेल। हार्दिक पांड्या त्याच्या मैत्रिणीसोबत विजय साजरा करण्यासाठी नाचत होता। त्याच्या पाठीवर राष्ट्रध्वज बांधला होता। 1971 च्या राष्ट्रीय ध्वज कायद्याच्या कलम 2 नुसार आपण राष्ट्रध्वजाचा आदर केला पाहिजे। तथापि हार्दिक पांड्या त्याच्या विजयाचा आनंद साजरा करण्यात इतका मग्न होता की तो त्याच्या मैत्रिणीसोबत राष्ट्रध्वज घालून झोपला। मला वाटते की हा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे। मी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। मी तक्रार दाखल करण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी मला सांगितले की ही घटना येथे घडली नाही। मी त्यांना सांगितले की राष्ट्रध्वज हा संपूर्ण देशाचे प्रतीक आहे आणि आपण शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू शकतो। तक्रारदाराने सांगितले की त्यांनी माझी तक्रार स्वीकारली आहे आणि मला त्याची प्रत दिली आहे। पुढे काय होते ते पाहू। मी तक्रार दाखल केली। पोलिसांनी तक्रार स्वीकारली आहे आणि पुढील तपास सुरू करत आहेत।